ज्या माणसाने हसत हसत सगळा राजपाट सोडला, मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही सहजगत्या दिला, त्यांना तुम्ही एका विधान परिषदेचा आमिष कसला दाखवताय? खरं तर नरेश म्हस्केंना किती सिरियस घ्यायचं हा प्रश्नच आहे. पण नरेश म्हस्के असतील किंवा अजून कोणी माणसं असतील, या सगळ्यांची जी गेल्या 2-3 दिवसांपासून एक नौटंकी चालू आहे की याला फोन करा त्याला फोन करा, मुळात एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्केंना लोकसभा द्यावी किंवा एकनाथ शिंदेंनी कुणालाही कुठलीही पदं द्यावी, ती पदं देण्यासाठीची त्यांच्या ठाई जी ताकद निर्माण व्हायला हवी, ती मूळ ताकद सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेली ताकद आहे. एकनाथ शिंदे यांचं नगर विकास मंत्रीपद हे उद्धव साहेबांनी दिलं, त्यांचं गटनेतेपद हे उद्धव साहेबांनी दिलं, अगदी त्यांच्या मुलाची पहिली उमेदवारी ती उद्धव साहेबांनी केली. त्यामुळे उद्धव साहेबांनी जर एकनाथ शिंदे यांना ताकद दिली नसती तर काय एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्केंना तरी ते लोकसभा किंवा इतर कुठले काही पदं देऊ शकली असती का? मला असं वाटतं की म्हस्के असतील किंवा ही सगळी लोक यांच्या हे लक्षात यायला पाहिजे, ज्या माणसाने हसत हसत सगळा राजपाट सोडला, मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही सहजगत्या दिला, त्यांना तुम्ही एका विधान परिषदेचा आमिष कसला दाखवताय? म्हस्के, वेकअप वेकअप अँड स्मेल द कॉफी.